नमस्कार मंडळी. आधीच्या भागात आपण षष्ठम अध्याय म्हणजे ध्यानयोग या भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे 1 ते 15 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. आता श्लोक नंबर 16. नात्यश्नतस्तु योगोस्ति न च एकांतम अनश्नताः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो आणि जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो. यदा विनियतं चित्तम आत्मनि एव अवतिष्ठते निस्पृहा सर्वकामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थिर होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. वायूचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. सुखमात्यंतिकं यत् तत् बुद्धिग्राह्यं मतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्या दुःखसंयोगवियोगं योगसंनित्यम्. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात मंडळी. या समाधी अवस्थेचे लक्षण म्हणून मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात तथा आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत मनुष्य दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर या दिव्य सुखामध्ये स्थिर होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही आणि त्या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर तो मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे. स निश्चयेन वक्तव्यो योगो निर्वाणं चेतसा संकल्प प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैव इंद्रियाग्रामं विनियम्य समन्ततः. मनुष्याने दृढनिश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि योग मार्गापासून कधीच विचलित होऊ नये. त्याने मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. हळूहळू क्रमशः
मनुष्याने दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर करून इतर कशाचाही विचार करू नये. यतः यतः निश्चलति मनः चंचलम अस्थिरम ततः ततः नियम्य एतत् आत्मनि एव वशम नयेत. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते ओढून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. प्रशांत मनसम ह्यन्यम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मषम. ज्या योगी मनुष्याचं मन माझ्यावर स्थिर झालेलं आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो. त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफळांपासून मुक्त होतो. युज्यनैव सदात्मानं योगी विगतकल्पशाः सुखेन ब्रह्मस्पर्शं त्यंतं सुखमुष्णुते. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला आत्मसंयमी योगी सर्व भौतिक दोषांपासून मुक्त होतो आणि भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करीत परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगतात्मा सर्वत्र समदर्शनाः. वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निस्संदेह आत्मसाक्षात्कारी पुरुष मला सर्वत्र पाहतो. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. सर्वभूतस्थितं यो मां भजति एकत्वम् आस्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिमय सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. मंडळी, आज आपण 16 ते 31 हे षष्ठम अध्यायाचे श्लोक पाहिले, त्यांचे अर्थासह वाचन केले. ओम नमो भगवते वासुदेवाय.